थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण ऐकत होता सातत्याने मात्र कराड तालुक्याला आणि जोडलेला आवाज रोहित पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. जवळ मॅचच्या दिशेने पहिलं षटक घेऊन अगदी बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांनी मात्र व्हाईट बॉल हा घोषित केलाय. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात होते आणि जय महाराष्ट्र युवती संघाचं देखील खातं अकाउंट श्री गणेशा होतोय 1 धावांनी. आजच्या दिवसातली ही मॅच आपल्या समोर रंगते. एका बाजूला बॅटिंग मध्ये राजू कंक आणि दुसऱ्या बाजूला रोहित ही जोडी आहे आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी शुभम आहेत. सौरभ माफ करा पहिल्या षटकामध्ये आणि हा लागोपाठचा दुसरा दिशाहीन बॉल आहे. अगदी या सलगचे 2 व्हाईट बॉल हाताळलेत. अगदी कमबॅक करून द्यावं लागेल सौरभच्या माध्यमातून. जर पाहायला गेलं तर P1चं पहिलं षटक तो हाताळतोय. 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. स्ट्राईक एंडला आपण पाहायला गेलं तर राजू कंक सारखा बलाढ्य फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला जरूर पाहायला मिळतोय. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलला दिशा दिली शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि बॉल निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने आणि बॉल सीमारेषा चिरतोय. सीमारेषा पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार. नक्कीच राजूने आधीच ओळखलं होतं की तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. गलीला क्षेत्ररक्षक नव्हता आणि हलक्या त्याने ढकलून दिलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडत असताना हा चौकार खेचला गेला. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 6 या धावसंख्येवरती. निश्चित एक चांगला फटका होता. राजू कंग यासाठी ओळखले जातात. आता राजू कंग गोलंदाजाच्या ताकदीचा वापर करतायत. समोरच्या बाजूने गोलंदाजीमध्ये जो वेग येतोय त्या वेगाचा वापर केला आणि चांगला फटका खेळलाय. फक्त या बॉलला दिशा दिली आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी एका बाजूला बॅटिंगमध्ये राजू कंग, एका बाजूला रोहित बॅटिंग करतायत. एका बाजूला षटक क्रमांक 1चा खेळ रंगलेला आहे. धावसंख्या 6 आणि तब्बल एका बॉलचा खेळ संपला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पायांचा वापर करत पुढे आले होते परंतु हाई बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांनी सांगितलं आणखीन एक दिशाहीन बॉल. या अतिरिक्त धावा कुठेतरी रोखाव्या लागतील, थांबवाव्या लागतील. एक्स्ट्रा धावांनी मात्र धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसवेल. अर्थातच जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. चांगली मॅच मात्र जरूर या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. सौरभ सोरटे तयार जे युती गावचे आहेत. आक्रमण केलं या बॉल वरती. हल्ला चढवलाय. बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक राजू कंग यांच्या बॅट मधून आलाय फटका कडक. बॉल सीमा पार. षटकार. आखूड टप्प्याचा बॉल होता. पुल केला. शॉर्टम पुल जरूर पाहायला मिळाला आणि 6 धावा इथे खेचत असताना अगदी या फटक्यासाठी ओळखले जातात. आक्रमकता नक्कीच धारण केली गेली आहे. सौरभ यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. डावकुरे आताचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. शरीरापासून बॉल दूर ठेवला. प्रयत्न हाच होता की बॉलच्या मिरिट पर्यंत मला पोचायचा आहे परंतु सौरभ यांचा एक जबरदस्त बॉल येतोय तो डॉट. याच प्रकारची गोलंदाजीमध्ये असणारी चमक धमक गोलंदाजीची धार दाखवावी लागेल. नक्कीच हा टप्पा हाताळावा लागेल. लाईन आणि लेंथ मात्र चांगली हाताळावी लागेल. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत आहेत. आक्रमण पायांचा योग्य वापर. टायमिंग आहे प्रॉपर. बॉलने घेतली भरारी. फटका आहे राजू कंग यांचा भारी. बॉल चाललाय सीमा पार. सरळ 6 धावेंसाठी राजू कंग यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा टोला. षटकार. नक्कीच शफल झाले. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन पूर्ण करणारा अगदी हा षटकार जरूर पाहायला मिळाला. राजूच्या बॅट मधून षटकार आला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. एका बाजूला सौरभ यांच्यावरती आक्रमण केलंय. भीषण हल्ला चढवलाय आणि हा बॉल चांगला आहे. म्हणजे अगदी या बॉलच्या शोधामध्ये सौरभ होते परंतु अखेरकार तो बॉल त्यांनी टाकला. दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा दाबा या बॉलच्या पाठीमागे चांगला होता. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे. धावफलकावरती आतापर्यंत 23. हलक्या त्याने ढकललं. पुश करो खुश रहो आणि पुश केला. मिड ऑफ तैनात होता त्या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्राईक असेल रोहित कडे. रोहित गुरव जे तारुक गावचे आहेत बॅटिंग मध्ये तयार होतील. पहिल्यांदा स्ट्राईक करतायत. छोट्या उसळीचा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवला. गॅप शोधतोय. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने गेले. डावकुरे हाताने फेक केली आहे. संतोष तिकडे होते परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. नक्कीच जमेची बाजू राहील. पहिलं षटक इथे आपण जर पाहायला गेलं तर समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जय महाराष्ट्र युवती संघ जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. धावा जमवण्याचं काम करतात दोन्ही बॅटर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा अगदी जमवल्यात 22 धावा. सुरुवात चांगली केलेली आहे. म्हणजे अगदी जी स्वप्नवत सुरुवात आपण ज्याला म्हणतो ना आशिष सर त्या प्रकारची सुरुवात बॅटिंग करताना टीम जय महाराष्ट्र युवती या टीमने केलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल कुठलेल्या आहेत धावा.
त्या 22 आहेत आणि सौरभ सारख्या डावकुऱ्या हाताच्या प्रतिभावंत गोलंदाजावरती आक्रमण केलं, खास करून राजू कंक आणि रोहित गुरव यांनी. आणि तब्बल पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठलेल्या आहेत या टीमने 22. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. प्रयत्न हाच करावा लागेल की या जोडीला कशा प्रकारे माघारी पाठवता येईल याचाच प्रयत्न एका बाजूला करावा लागेल. टॉस झाला होता आणि त्यावेळेस मात्र टॉस जिंकला होता टीम सावकार 11ने. निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय, बॅटिंगसाठी जय महाराष्ट्र येवती या टीमला आम्ही बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहोत. परंतु टॉस जिंकून जो निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयाप्रमाणे आता खेळ टीम सावकार 11ला करावा लागेल. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. स्वप्नील देवंगळे एक चांगले ऑलराऊंडर आहेत, ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. बहुधा अनेक पर्व त्यांनी या प्रीमियर लीगची गाजवलेली आहेत, परंतु आता पर्व क्रमांक 4 मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. राजू कंग यांनी देखील कराड प्रीमियर लीगची काही पर्व गाजवलेली आहेत. तुम्ही काल काय केलं लोक लक्षात ठेवता, तुम्ही आज काय करता लोक प्रत्यक्षात पाहत असतात. तुमच्याकडून अपेक्षा वाढलेली असते, जो तुम्ही काल खेळ केलाय त्या खेळामुळे तुमच्याकडून अपेक्षा मोठी असते. बॉलर तयार स्वप्नील देवंगळे. हो, क्षेत्ररक्षक तिकडे होते, बॉलच्या खाली विकेटचं पतन आणि अखेरकार स्वप्नील देवंगळे यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिलंय. फलंदाज राजू कंग माघारी गॅप शोधू शकले नाहीयेत. नक्कीच अगदी 440 वोल्टचा धक्का लागतोय जय महाराष्ट्र 11 या संघाला. राजू कंक मात्र माघारी जातोय. अगदी चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला. अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करायचा होता, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला झेल तिथे पकडला. संतोष शेवाळे होते आणि संतोषने चुकी केली नाही. त्याला देखील माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची होती आणि ती कॅच अगदी स्वतःच्या हातामध्ये ओंजळीमध्ये पकडली आणि राजूला माघारी धाडलं. पहिला धक्का लागतो जय महाराष्ट्र 11 संघाला. निश्चित आशिष सर, जर तुम्ही पाहिलं ना, राजू कंग माघारी येताना थोडेसे नाराज होते, कारण ज्या प्रकारे त्यांनी बॉल खेळला होता, फटका चांगला खेळला होता, फक्त फटका गॅप शोधू शकला नव्हता. क्षेत्ररक्षकांनी 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली, कारण ही विकेट तितकीच महत्वाची होती. चूक करून चालणार नव्हतं आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक न करता राजू कंग यांचा अलगद झेल पकडला. स्वप्नील देवंगळे आले, संघासाठी पहिलं सुयश त्यांनी प्राप्त करून दिलं. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत सूर्यकांत पाटील, क्रमांक 3 वरती आले. समोर आहेत बुरबुशीचे स्वप्नील देवंगळे. चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सावकार 11 साठी करतायत. धारदार गोलंदाजीचे वार. एका बाजूला प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल, परंतु हा मिळेल का नशिबाचा चौकार. शर्यत लागलीये बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉलने सीमारेषा ओलांडली. वाईट +4, धावा मिळतात 5. बघा, धावा येऊ द्या, धावा कशा येऊ द्या, धावा येणं महत्वाचं असेल आणि हा नशिबाचा चौकार जय महाराष्ट्र 11 संघाला मात्र मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये मात्र भर पडेल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 27 या धावसंख्येवरती स्वप्नील देवंगळे कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला, कारण ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या 2 बॉलवरती मात्र जमेची बाजू राहत असताना मात्र गोलंदाज स्वप्नील देवंगळे पुढचा बॉल घेऊन सज्ज होत आहेत. स्ट्राइक लाईनला मात्र बॅटर पाहायला मिळतोय सूर्यकांत. एका बाजूला स्वप्नील देवंगळे यांचा हा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला, बॉलची फेकी करतील. या अगोदर जर तुम्ही व्हाईट बॉल पाहिला असेल ना, तर याची गरज होती का? कारण एक विकेट तुम्हाला मिळाली होती, तुम्ही लेन बॉल टाकू शकला असं नवीन फलंदाजाला. नक्कीच अचूक टप्पा, लाईन लेंथ हाताळण्यामध्ये अगदी माहीर असणारा हा गोलंदाज स्वप्नील देवंगळे आपण बघतोय आणि त्याच्या माध्यमातून ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. परंतु आता स्ट्राइक लाईनला बॅटर आपण जर पाहायला गेलं तर रोहितकडे देखील मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज असणार हा बॅटर मात्र जरूर पाहायला मिळतोय. परंतु पुढचा बॉल घेऊन स्वप्नील आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय, आकाशाला गवसणी घालतोय बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. फलंदाजाला यावं लागेल माघारी आणि रोहित गुरव तारुक गावचे फलंदाज येत आहेत माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन. अगदी स्वप्नील देवंगळे जे गोलंदाज आहेत, अगदी जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये रोहितला अडकवलं. अगदी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली, एक मदतीचा हात मिळाला आणि फलंदाज बाद करण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झालं स्वप्नील देवंगळे. दुसरा धक्का लागतोय जय महाराष्ट्र 11 संघाला. एक 28 धावांवरती दुसरा झटका. संपूर्ण आपण डाव आतापर्यंतचा पाहिला ना, तर पहिलं षटक टीम जय महाराष्ट्र युवती 11 या टीमसाठी चांगलं राहिलं, परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली त्यावेळेस मॅचने पुन्हा कलाटणी घेतली आणि षटक क्रमांक 2चा खेळ आता टीम सावकार 11 साठी चांगला राहिलेला आहे. कधी तुमची कधी आमची,
कभी तुम्हारी कभी हमारी असं हे षटक आहे. कभी खुशी कभी गम. धावफलकावरती तब्बल 28, तब्बल 2 गडी बाद. दोन्ही स्ट्रायकर फलंदाज आउट होऊन माघारी गेलेले आहेत. परंतु मधल्या फळीमध्ये एका बाजूला सूर्यकांत पाटील जे कुसूरचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला तेजस घारे जे घारेवाडीचे आहेत. बॅटिंगसाठी तयार, बॉलर तयार. फुलटॉस बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड त्रिपाची यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलं. आणखीन एका विकेटचं पतन. अगदी उजवी यष्टी वाकवली आहे. अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. आतापर्यंत स्वप्नील देवुंगळे या गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळतोय. कारण 3 महत्वाच्या ज्या विकेट होत्या त्या महत्वाच्या 3 विकेट स्वप्नीलने घेतल्यात. अगदी या मधल्या फळीमध्ये जे फलंदाज होते त्यांना माघारी धाडलंय. सलामीची जोडी फोडण्यामध्ये त्याला यश आलं. परंतु आता पाहावं लागेल आयकॉन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये चॉईस खेळाडू माघारी जात असताना पाहायला मिळाला. परंतु आता शुभम शेवाळे जो चॉईस खेळाडू आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. निश्चितच चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये एका बाजूला अडकलेला आहे. आज तेजस घारे मोठा खेळ करू शकले नाही, झटपट माघारी आलेले आहेत. आणि आज काय स्वप्नील देवुंगळे यांनी गोलंदाजी केलेली आहे. एका पर्वामध्ये आम्ही त्यांची बॅटिंग पाहिली होती, परंतु एका पर्वामध्ये त्यांच्या गोलंदाजीची धार आपण पाहतोय. परंतु एका बाजूला फलंदाजीमध्ये फलंदाजांना दमखम दाखवावा लागेल. जय महाराष्ट्र युवती या टीमच्या मैदानाच्या आतमध्ये आता स्वप्नील शेवाळे आलेले आहेत, शुभम शेवाळे आलेले आहेत. क्षमता आहे, ऑलराऊंडर आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करत असताना. कारण संघाने झटपट 3 फलंदाज गमावलेले आहेत. विकेटची पतझड थांबवायची आहे, धावा कुटायच्या आहेत. खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे. संयमाने खेळलेला फटका, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, थोडीशी गडबड झाली. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी लगेच दुहेरीमध्ये केलंय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. नक्कीच शुभम शेवाळे मागील मॅच मध्ये चांगला फॉर्म त्याचा राहिला, परंतु या मॅच मध्ये अगदी धावा जमवण्याचं काम करावं लागेल. कारण बॅटिंग करत असताना टीम जय महाराष्ट्र 11 संघ आपण जर पाहायला गेलं तर थोडासा थांबलाय. स्कोर 30 धावांवरती आतापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. स्वप्नील देवुंगळे पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होतोय. निश्चित अवघ्या या ओव्हरमध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्या, 3 गडी गारद केलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचे चांगले घटक. शुभम शेवाळे तयार. पाठीमागच्या बाजूला स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मनसुबे उधळून लावले आणि स्वप्नील देवुंगळे यांचा आणखीन एक चांगला बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल धावा 30 धावा, 3 गडी बाद, 2 षटकांच्या अखेरीस. चला घाई करा. नक्कीच आणि हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण कराड तालुका प्रीमियर लीगचं हे मुख्य व्यासपीठावरचं हे दृश्य मात्र नक्कीच आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. आणि ही स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, कराडकरांच्या अभिमानाची कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 आपण अनुभवतोय. आणि या संपूर्ण व्यासपीठाचा हा व्ह्यू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टीम मीटिंग घेऊ शकता तुम्ही, त्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका, गती द्यायची आहे मॅचला. आणि आवर्जून कराड प्रीमियर लीग बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना, पर्व क्रमांक 4 थोडंसं खास आहे. कारण पर्व क्रमांक 4 मध्ये tenniscricket.in 7 कॅमेऱ्यानिशी स्पर्धा कव्हर करते. एक चांगली गोष्ट, 7 कॅमेरे सज्ज आहेत या स्पर्धेला छायाचित्रण करण्यासाठी आणि त्यांची संपूर्ण टीम जोडलेली आहे. चला घाई करा, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही, यासाठी विनंती आहे खेळाडूंना की रेग्युलर ओव्हर आहे, आपण अधिकची वेळ घेऊ नका. ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला नाही बोलणार की घाई करा, कारण अजून बरेचसे सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत. आयोजन समितीला आपण काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण खेळाडूंकडून करूया. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता गोलंदाजी मार्ग वरती बोलवलेला आहे सावकार 11 टीम कडून, ज्यांच्या हातात असणार आहे षटक. स्वप्नील पवळे आलेले आहेत ओव्हर नंबर 3 चा कारभार सांभाळण्यासाठी. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. हा पहिला बॉल षटक क्रमांक 3 चा. स्ट्रायकर एंडला फलंदाज सूर्यकांत स्ट्रायकर एंडला तयार होतील. सूर्यकांत पाटील आहेत स्ट्रायकर एंडला तयार होत आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा दिशाहीन बॉल वाईड आहे. नक्कीच अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. स्वप्नील येतोय, काहीतरी कान मंत्र नक्कीच दिला जातोय, कारण तुला टप्पा कसा हाताळायचा आहे, कशा पद्धतीने तुला हा बॉल पुढचा डिलिव्हर करायचा आहे हे त्याने सांगितलंय.
आणि तशा पद्धतीची गोलंदाजी होईल का येणाऱ्या बॉलवरती पाहावं लागेल. निश्चित आपल्या सहयोगी खेळाडूचं मनोबल वाढवणे तुमच्या हातामध्ये असतं आणि जर एखादी गोष्ट जर तुम्ही सांगितली म्हणजे एखादा सल्ला चावीसारखा असू शकतो आणि तोच देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. बॉलर तयार, परंतु कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. आणि हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती tenniscricket.in माध्यमातून अगदी 500 फुटावरून हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम आहे या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र जरूर पाहिलं जातं. आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर आणि हे संपूर्ण मैदान KTPLचा हा नजारा सीझन 4 आपण पाहतोय आणि हा ड्रोन व्ह्यू. निश्चित नवी मुंबई बद्दल आपण ज्या ज्यावेळी चर्चा करतो की देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं सुनियोजित बसवलेलं शहर म्हणजे कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. मुंबईला अगदी खेटून बसवलंय तरी देखील मुंबईच्या तुलनेने सुटसुटीत आणि शांत शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. आणि याच नवी मुंबईमध्ये रंगणारी कराड तालुक्याची प्रीमियर लीग म्हणजे कराड तालुका प्रीमियर लीग 2025. आणखीन एक व्हाईट बॉल आलेला आहे. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा दाबा योग्य तुम्हाला ठेवावा लागेल कारण जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये दिशेला फार मोठं महत्व आहे. आणि त्याचमुळे की काय गोलंदाजी करताना स्वप्नील यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता एंड बदललाय, राऊंड द विकेट निघालेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलंय की हा 4था बॉल वाईड आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी थोडीशी कुठेतरी महागडी ठरू शकते. अतिरिक्त धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. आतापर्यंत या धावा रोखण्याचा मानस असेल या बॉलवरती. याही वेळेस देखील फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळाली परंतु पायावरती बॉल आदळलाय. नक्कीच पंचांनी देखील तेच घोषित केलंय. लेग बायची ही धाव आहे आणि हे विहंगम दृश्य आहे तुम्हाला नवी मुंबई नगरीचं पाहायला मिळते. आपण नवी मुंबई बद्दल चर्चा केली. सर्वाधिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून देणारे शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुलन उपलब्ध करून देणारे शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. सर्वाधिक क्रीडा स्पर्धा होणारे शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. मुंबईला अगदी खेटून बसवलंय तरी देखील मुंबईच्या तुलनेत सुटसुटीत आणि शांत निसर्गरम्य शहर म्हणजे कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. आणि त्याचाच आढावा आपण tenniscricket.in माध्यमातून घेतला. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्येला आता पुन्हा एकदा चालना मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 धावा धावफलकावरती. 36 नक्कीच 36 धावा धावफलकावरती लागतात. आणि आता कमबॅक करून दिलं या बॉलवरती. सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती लागतात. पुढचा बॉल घेऊन मात्र स्वप्नील सज्ज होतोय परंतु स्ट्राईक एंडला आपण जर पाहायला गेलं तर सूर्यकांत जोपर्यंत अजून शांत आहे त्याच्या पाठमधून फक्त सिंगल आले. अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु निजनस्तरी बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथे 2 धावा अगदी सहजरित्या या बॉलवरती कंप्लीट करत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर आदरणीय दिनकर शेवाळे शेठ यांचं आगमन झालेलं आहे. संत बाळूमामा फिशिंग कंपनी आणि त्याचबरोबर संत बाळूमामा वॉरियर्स या टीमचे संघ मालक आहे. जो संघ अनेक प्रीमियर लीग मध्ये खेळतो आहे. 17 प्रीमियर लीग, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल त्या संघाचे संघ मालक यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. बॉलर तयार. हो, आणखीन एक चांगला बॉल बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा टप्पा हाताळावा लागेल. ही लाईन आणि लेंथ मात्र हाताळावी लागेल सर. स्वप्नील यांनी काय केलं, माझ्या बरोबर पहिल्या 4 बॉलच्या पाठीमागे घडलं काय असा मला विचार करायचा नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचाच प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी 8 बॉल हाताळलेले आहेत आणि 8 बॉल मध्ये 4 योग्य बॉल आहेत. अजूनही त्यांना 2 बॉल हाताळायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठं लांबवले षटक कुणी टाकलं तर मोहम्मद सामी. 17 बॉलचं षटक टाकलं होतं. हा बॉल आकाशाला गवसणी घालतोय. लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एक फलंदाज माघारी. टीम जय महाराष्ट्र येवती या टीमला धक्का क्रमांक 4 लागलाय आणि फलंदाज आउट होऊन माघारी जातील सूर्यकांत पाटील. नक्कीच सर, आपण जर पाहायला गेलं तर आधीचे 4-5 बॉल वाईड हाताळले. थोडीशी निराशा मात्र पाहायला मिळाली परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर कॅप्टनने थोडीशी त्याला मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि ही जमेची बाजू राहिली आणि त्याने विकेट देखील मिळवली. आणि मी एकच सांगेन, रडून काही बदलत नाही, थांबून यश गवसत नाही, उठ उभारा लढा दे कारण हरलेला पुन्हा हरत नाही. आणि ते करून दाखवलं. विकेट मिळवली आपल्या संघासाठी. निश्चित या विकेट फार महत्वाच्या आहे. तुम्ही समोरच्या टीमला जर सातत्याने धक्के दिले तर तुम्ही धावसंख्येचा वेग कमी करू शकता आणि समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखू शकता. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये जय महाराष्ट्र येवती या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. फटका चांगला आहे.
क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. आल्या पावली खेळलाय मोठ्या दिलिरीने फटका. बॉल सीमा पार. धावसंख्या वाढवणारा चौकार. नक्कीच चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने धावफलक मात्र देखील पुढे वाढेल आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल. जय महाराष्ट्र 11 संघ 42 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत चांगला खेळ शुभमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये देखील अजूनही एक षटक बाकी आहे आणि शेवटचे 2 षटक बाकी आहेत आणि शेवटच्या 2 षटकामध्ये धावा जमवण्याचं काम करावं लागेल. 42 धावा धावफलकावरती लागतात. आतापर्यंतचा स्कोर आपण जर पाहिला गेला तर जय महाराष्ट्र 11 युवती संघाचा स्कोर आपण बघतोय. या डावाला सुरुवात झाली. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राजू कंक आले आणि त्यानंतर रोहित गुरव आले. या जोडीने सुरुवात जर आपण पाहिली तर राजू कंक यांनी चांगली बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आला. 17 धावा बनवून ते माघारी गेले. आज रोहित गुरव मोठा खेळ करू शकले नाही. अवघ्या 2च धावा बनवल्या. सूर्यकांत पाटील देखील मोठा खेळ करू शकले नाही. अवघ्या 3 त्यांनी बनवल्या. तेजस घारे आल्या पावली माघारी गेले होते, परंतु आता शुभम आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या सावकार 11ने तब्बल 22. म्हणजे हे षटक जे असं होतं ना, जे महागडं होतं, या षटकामध्ये सावकार 11ने ओसंडून धावा खर्च केल्या होत्या. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वप्नील देवंगळे आले. चांगले षटक टाकला. अवघ्या 8 धावा देत 3 गडी गारद केले होते आणि त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये स्वप्नील पवळे आले आणि त्यांनी धावा 12 खर्च केल्या. 1 गडी त्यांनी गारद केला. म्हणजे आलेख ग्राफ जो धावसंख्येचा खाली आला होता, आशिष सर आता तो पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये थोडासा उंचवलेला आहे. नक्कीच आणि टीमची धावसंख्या 42 या धावसंख्येवरती मात्र धावफलक आपण पाहायला गेलं तर जय महाराष्ट्र 11 संघाचा स्कोर आपण पाहतोय आणि हे धावफलक मात्र हलत ठेवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत आणि तेच करावं लागेल. आता 4थ्या षटकासाठी मात्र कोणाकडे गोलंदाजी दिली जाईल याच्याकडे मात्र टीम मीटिंग नक्कीच घेतली जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय कळवला जाईल. 4थं षटक आपण मिडल ओव्हर मध्ये मात्र हा गोलंदाज कोणता वापरला जाईल चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर मात्र कोणता गोलंदाज असेल तो मात्र 4थं षटक हाताळेल. तर निश्चित, कारण ज्यावेळेस तुमचा ड्रिंक्स ब्रेक होतो त्यावेळेस धोरण बदललं जातं. 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि या मॅचचं आता हे स्वरूप बदलेल का? प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुठनं, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असतं की समोरच्या टीमला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. परंतु कोणत्या संघाच्या प्रयत्नांना यश मिळेल याही गोष्टी आवर्जून पाहाव्या लागतील. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी, हे षटक हाताळण्यासाठी टीम सावकर 11 या टीम कडून पुन्हा एकदा स्वप्नील देवंगळे आलेले आहेत, जे भुरभुशी गावचे आहेत. कारण या अगोदरचं षटक क्रमांक 2 त्यांनी हाताळलं होतं आणि चांगली गोलंदाजी केली होती. 8 धावा दिल्या होत्या, 3 गडी गारद केले होते आणि पुन्हा एकदा त्यांनाच बोलवलेलं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असंही म्हटलं जातं की ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी तुमचा खेळ चांगला होतो. आणि म्हणून की काय, आज पुन्हा एकदा स्वप्नील देवंगळे यांना ओव्हर नंबर 4 मध्ये बोलवलेलं आहे. कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. हवी आहे आता टीम जय महाराष्ट्र युवती या टीमला एक साझीदारी हवी आहे, भागीदारी घ्यावी लागेल फलंदाजांना. इथून पुढच्या 2 षटकांची जबाबदारी 12 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय, कुठपर्यंत मजल मारेल जय महाराष्ट्र युवती 11 संघ. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये शुभम शेवाळे ऑलराऊंडर. अंगावरती येणारा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झालाय, निघालाय वेगाने. बॉल सीमारेषा तलवारीच्या धारेने चिरतोय, होईल सीमा पार फरार. रन्स मिळतात 4. आलाय तो चौकार. नक्कीच चौकार आलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय आणि चौकार आणि मात्र धावफलक हलत ठेवण्याचं काम करतायत अर्थातच शुभम शेवाळे. टीमची धावसंख्या जर आपण पाहायला गेली तर 46 धावा धावफलकावरती लागतात. आता कमबॅक करून देणं स्वप्नीलकडे आहे आणि स्वप्नीलकडे देखील क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीमधून कमबॅक करून देईल का येणाऱ्या पुढच्या बॉलवरती पाहावं लागेल. परंतु स्ट्रायक एंडला आक्रमक भूमिका मात्र बजावणारा बॅटर अगदी पाहायला मिळतोय शुभम शेवाळे. शुभम शेवाळे यांचा मनोबल वाढवणारा हा फटका होता, कारण फटका पाठीमागच्या बाजूला आला. 4 धावा निश्चित मिळाल्या, परंतु इथून पुढे 11 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला शुभम शेवाळे तयार. एका बाजूला स्वप्नील देवंगळे यांचा दमदार मारा. पहिल्याच गुडघ्यावरती बसले होते, मन बनवलं होतं की मला बैठा फटका खेळायचा आहे. हे मनसुबे ओळखले आणि त्यानंतर बॉल उजव्या स्टीच्या बाहेर टाकला आणि फक्त एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे आणि या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 47 या धावसंख्येवरती मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. 47 धावा धावफलकावरती लागतायत. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर आणि हा संपूर्ण डगआउट्स आपला दाखवला जातोय. खेळाडू कक्ष अगदी डगआउट्स देखील चांगले पाहायला मिळतात या मॅच मध्ये. पुढचा बॉल स्वप्नील यांचा
समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, बॉल मात्र लॉंग स्टॉपला थांबत नाहीये. अगदी पुन्हा एकदा नशिबाचा चौकार मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि हा चौकार येत असताना जरूर पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं. अर्थातच अर्धशतक कंप्लीट होतंय टीमचं. 51 धावा धावफलकावरती लागतात. एका बाजूला जय महाराष्ट्र युवतीच्या बाजूने आता सर्वच फासे पडू लागलेले आहेत, कारण अशा प्रकारचे बॉल थांबू शकलेले नाहीत. मैदानाच्या आतमध्ये बॉल सरळ लॉंग स्टॉपला सीमारेषा चिरतोय, बॅटची कडा घेऊन जाणारा बॉल सीमारेषा तोडतोय. 4 धावा. एका बाजूला स्वप्नील देवंगडे यांचे प्रयत्न चांगले आहेत, परंतु 3 बॉल टाकलेले आहेत, 9 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. बॅटिंगमध्ये एका बाजूला वैभव तयार होत आहेत, ज्यांनी 2 बॉल खेळलेत, 8 धावा कुठलेले आहेत. बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती स्वप्नील देवंगडे तयार. आणि अखेरकार उजवी यष्टी वाकवली आहे. भन्नाट वेग स्टँडचा घेतोय वेध. फलंदाज क्लीन बोर्ड त्रिफळाची. नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल होता. अगदी बॅटचा फेस आधीच क्लोज झाला आणि सर यष्ट्यांवरती आदळला. क्लीन बोल्ड, दांडी गेली गोल, फर्निचर डिस्ट्रॉय केलं. आणखीन एक धक्का जय महाराष्ट्र 11 संघाला मात्र लागतोय. जावं लागेल माघारी. बॅटर आउट. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये सावकार 11 प्रयत्न चांगला करतो. या बॉलच्या पाठीमागच्या पहा, या ही जी बाईक आहे ती बाईक तुम्हाला पाहायला मिळते, जी संघ मालकासाठी असणार आहे. आणि त्याचबरोबर या भेटवस्तू आहेत. भेटवस्तू जर तुम्ही पाहिलं तर मालिकावीर, बॅट्समन, बॉलर अशा स्वरूपामध्ये या सर्व काही गोष्टी आहेत. आणि खास करून आशिष सर, यावर्षी मालिकावीरासाठी AC दिला जाणार आहे आणि तो AC आपण पाहत आहोत. उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत. जो खेळाडू हे पारितोषिक पटकावणार आहे त्याच्या घरी AC जाणार आहे. फलंदाजासाठी फ्रीज आहे, गोलंदाजासाठी फ्रीज आहे, क्षेत्ररक्षकासाठी स्मार्ट TV आहे, षटकार किंग स्मार्ट TV. म्हणजे अशी बरीचशी पारितोषिकं तुम्ही स्क्रीनवरती पाहिलेली आहेत. शेवटच्या काही बॉलचं काही शिल्लक आहे. यानंतरचा टॉस आपण अनाऊन्स करूया आणि यानंतरची मॅच आपण विनंती करूया की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. हो, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, फटका फसलाय. बॉल हवेत, एलिव्हेशन प्राप्त झालंय, कॅच ड्रॉप झाली. अतिशय महत्वाची ही कॅच होती, कॅच ड्रॉप झाली आहे, जीवदान प्राप्त झालंय. अप्रतिम बॉल. अगदी आपण जर पाहायला गेलं तर खूप वेळ हवेत होता, एलिव्हेशन प्राप्त झालं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. संधी क्रिएट केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये सर. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असो, जो संधीचं सोनं करतो तो विजयित असो. त्याच्यामुळे अशा प्रकारे संध्या तुम्हाला वारंवार मिळणार नाहीत. एखादी संधी आणि त्या संधीमध्ये तुम्हाला चांगलं चमकून दाखवावं लागेल. आणि इथे पहा, वारंवार तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये घडतील असं नाही. बॉलर तयार, शेवटचे काही बॉल घेऊन. या बॉलला बघता सन्मान दिलाय. एक जाव घ्यायची आहे या बॉलच्या पाठीमागे आणि संयमाने खेळलेला फटका. म्हणजे प्रयत्न हेच होते का? या बॉलच्या पाठीमागे ड्रोन कॅमेरा ऍक्टिव्हेट झालेला आहे. अवकाशातून ही स्पर्धा दिसते कशी, या सर्व गोष्टींचा आता आपण आढावा घेणार आहोत. याचं टेलिकास्ट आता हा ड्रोन कॅमेरा करणार आहे. धावफलकावरती आलेले आहेत तब्बल आतापर्यंत 52 धावा. आणि हा समालोचन कक्ष तुम्हाला बघायला मिळतो, जिथून कॉमेंट्री होते, जिथून tenniscricket.in चं टेलिकास्ट होत आहे. संपूर्ण ऑपरेटिंग टीम आणि त्यानंतर DJ ऑपरेटिंग टीम तुम्हाला इकडे पाहायला मिळते. आणि या सर्व काही गोष्टींचा आपण आता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आढावा घेत आहोत. हा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आहे तब्बल 53. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि शेवटच्या बॉलवरती एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेला आहे. नक्कीच स्ट्राईक आता शुभमकडे असणं कुठेतरी महत्वाचं असेल, कारण मागील मॅच मध्ये देखील तेच केलं होतं. धावा जमवण्याचं काम या बॅटरने केलं होतं, परंतु अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी मात्र संग्राम आलेत. बघूया संग्राम कुठेपर्यंत रोख ठेवतोय शुभम वरती आणि या संघावरती. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय, परंतु त्याच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर बॅटर अर्थातच पाहायला मिळतोय शुभम शेवाळे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर संग्राम आहे, दुसऱ्या बाजूला शुभम आहे. पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज झालाय. हो, इथे माकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे, कारण अशा प्रकारची विकेट आपण बहुधा अनेकदा खेळाडूंना घेताना पाहिलेला आहे. बॉलर तयार. संग्राम लावड यांचा हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. लॉंगॉनला खेळाडू आहेत, बॉलवरती झडप घालतील. बॉलची फेकी, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि हो, कारण एका बाजूला शुभम शेवाळे यांना स्ट्राईक घ्यायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे रनआउटसाठी. आणि प्रत्यक्षात आता दुसरी धाव घेताना फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत की नाहीत, आता
याची पडताळणी tenniscricket.in माध्यमातून केली जाईल आणि तिसऱ्या पंचांच्या कोट्यामध्ये हा निर्णय आता पाठवलेला आहे. नक्कीच बघावं लागेल हा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाहीये. तिसऱ्या पंचांची जरूर मागणी घेतली गेली आहे आणि टेक्निकल टीम थोडीशी बिझी होईल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. अगदी दूध का दूध पाणी का पाणी. आणि इथे फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. बॅट हवेत होती आणि माघारी जावं लागेल. रन कंप्लीट झाली नाहीये सर. इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटरला माघारी जावं लागेल. परंतु स्ट्राईकवर शुभमला आणणं ते महत्वाचं होतं सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर. निश्चित, कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर शुभम शेवाळे यांची बॅट तळपलेली आहे आणि त्यांना स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी की काय दुसरीचा प्रयत्न केला होता आणि आपल्या विकेटचा त्याग करावा लागला. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि ते आपल्या विकेटची तडजोड केली आणि त्यांना माघारी यावं लागलं. बॅटिंग करताना फलंदाज तेजस यांना माघारी यावं लागते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 8 वरती सुशांत आलेले आहेत. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी आता किती धावा बनवता याला महत्व उरलेलं आहे. आणि संग्राम लावंड यांनी आता आपली चमक दाखवली आहे. डॉट बॉल टाकलाय, शुभम शेवाळे यांना बांधून ठेवलंय. नक्कीच या बॉलची गरज होती आणि तो बॉल मात्र तिथे हाताळलाय. डॉट बॉल इथे असताना मात्र पाहायला मिळतोय आणि पुढच्या बॉलवरती मात्र किती धावा जमवल्या जातील, किती धावा अंकित केल्या जातील. अकूट टप्प्याचा बॉल स्लॉट मध्ये होता, पाठवून दिलाय प्लॉटच्या बाहेर. फेमस आहे कराडचा दत्त चौक, फेमस आहे कराडचा दत्त चौक आणि बॅट्समन शुभम शेवाळेला आहे षटकाराचा शौक, षटकाराचा शौक. आणि यासाठी की स्ट्राईक त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलं होतं. बॉल पाठवून दिला, ताकदीचा योग्य वापर, टायमिंग होतं प्रॉपर. याचा मिलाप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि शुभम शेवाळे यांनी केला या बॉलच्या पाठीमागे चांगला खेळ. संग्राम लावंड यांच्यावरती आक्रमण, आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषच्या पलीकडे. या बॉलची उडान, शुभम शेवाळे यांचा जय महाराष्ट्र युवतीसाठी 6चा लगान, बॉल सीमा पार षटकार. कीच आपण जर पाहायला गेलं तर शुभम शेवाळे आक्रमक होतोय. ज्या पद्धतीने आपण जर पाहायला गेलं तर IPL हंगाम सुरू आहे आणि IPL हंगामामध्ये आपण जर पाहायला गेलं तर किरण पोलार्ड ज्या पद्धतीने शेवटच्या मोमेंटला येऊन षटकार चौकाराची आतिषबाजी करतो तसा हा बॅटर आहे आणि टोपण नाव देखील पोलार्डच आहे या बॅटरचं. आणि तशाच पद्धतीची खेळी त्याची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पोलार्ड प्रमाणे खेळ करायला सुरुवात केलेली आहे. धावसंख्येला आता हळूहळू आकार येतोय. मोठ्या फटक्यांचा कर धावसंख्येला आला बहर आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 66 धावा धावफलकावरती. संग्राम लावंड यांना प्रयत्न हाच करावा लागेल की इथून पुढचे डॉट बॉल कशा प्रकारे टाकता येतील, फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित कशा प्रकारे ठेवता येईल. बॉल हवेत आहे, लांबी कमी पडली आहे आणि फलंदाजाला मोबदला भोगावा लागेल. शुभम शेवाळे यांचा झुंजार खेळ आता समाप्त होत आहे. अगदी वादळ आता शांत झालंय. शुभम शेवाळे नावाचं वादळ शांत होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अखेरकार आपण जर पाहायला गेलं तर संग्रामने विकेट प्राप्त केली आहे आणि शुभमला तंबूचा आश्रय दाखवलाय. अगदी मोठ्या फटक्यासाठी गेले होते, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जरूर जात असताना पाहायला मिळाले. 2 फटके त्याच दिशेने खेळले परंतु तिसरा फटका अगदी फसला गेला, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. संग्रामला मिळाली क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात जरूर मिळाला आणि फलंदाज शुभम शेवाळेला बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. निश्चित अखेरकार ती विकेट त्यांनी मिळवलेली आहे. संग्राम लावंड यांनी चांगले ऑलराऊंडर आहेत, एक युवा खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटचे काही बॉल ते चांगले टाकतायत. शेवटचे आता काही बॉलचा षटक क्रमांक 5 मध्ये शिल्लक आहे. तो एका बॉलचा खेळ. यानंतर टॉस साठी आपण विनंती करा, दोन्ही संघनायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपला टॉस केला जाईल. साई 11 कोळे, वाघजाई 11 NP आपण रिपोर्टिंग कार्यानंतर आपला नाणेफेकीचा कौल होणार आहे. आपण रिपोर्टिंग कार्यानंतरची मॅच आपली आहे. या डावातला शेवटचा बॉल प्रगती पथावरती आहे आणि स्ट्राईक वरती बॅटिंगसाठी सतीश इंगळे आलेले आहेत. शेवटचा बॉल पदल आलित्याचा वापर करत पुढे आले परंतु शेवटच्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये धाव. प्रथम बॅटिंग करताना टीम जय महाराष्ट्र युवती या टीमने बनवलेली आहे धावा आतापर्यंत 66 धावा. 67 धावांचं लक्ष आहे टीम सावकार 11 समोर. आपण करूया टॉस आणि आवाज असेल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा उमेश म्हात्रे सरांचा.
चला तर नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय साई 11 कोहली आणि त्यांच्या विरोधामध्ये वागजा 11 एनपे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि संत बालूमामा प्रीमियर लीग जी नुकतीच स्पर्धा या क्रीडांगणामध्ये संपन्न झाली त्या स्पर्धेचे जनक स्पर्धेचे भाग्य विधाते तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दिनकर शेवाळे साहेबांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चला वागजा 11 एनपे वागजा 11 एनपे टीम आपला कॅप्टन लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा आहे. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025 हे पर्व तुम्ही पाहताय. चौथं आणि मॅच क्रमांक 6व्या क्रमांकाचा सामना आहे. साई 11 कोळे आणि त्यांच्या विरोधामध्ये वागजे 11 एनपे. तर संत बालूमामा प्रीमियर लीग या स्पर्धेचे भाग्य विधाते आदरणीय दिनकर दादा शेवाळे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. दीपक दादा लोखंडे साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण जॉईंट व्हायचे. सर्वांच्याच उपस्थितीमध्ये टॉस होईल आणि कॉइन स्पिन करण्यापूर्वी कॉल कोणाचा असेल. चला वागजे 11 एनपे टीमचा कॉल आहे. हेड इज अ कॉल आणि आलं टेल म्हणजेच टॉस जिंकलेला आहे साई 11 कोळी या टीम ना. अभिनंदन रोहित, पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही एक सामना जिंकलाय तर कॉन्फिडन्स तुमचा वाढलेला आहे. या मॅच मध्ये तुम्ही टॉस जिंकलाय, तुमच्या बाजूने टॉसचा निर्णय लागलेला आहे, तर तुमचा निर्णय काय असेल या मॅच मध्ये. आम्ही प्रथम बॅटिंग करू या मॅचमध्ये आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्ले काय, पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये किती धावा व्हायला पाहिजे जेणेकरून सुरुवात तुमची चांगली होईल आणि एक चांगला टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30+च्या आसपास 30+ मिनिमम आम्ही टार्गेट सेट करू. आता या स्क्वॉड मध्ये काय चेंजेस आहे का, काय बदल आहे का खेळाडूमध्ये. निश्चित नाहीये, मागचं विनिंग कॉम्बिनेशन घेऊनच या मॅचमध्ये देखील खेळू. चला विश यू ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपण जाऊया वागजे 11 एनपे टीमच्या कॅप्टनच्या सोबत आहोत. टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता. नक्की टॉस इम्पॉर्टंट सर्व टीमलाच असतो, पण आम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेणार होतो. कारण का पहिल्या मॅचमध्ये आम्ही बॅटिंग झाल्यानंतर स्कोर थोडासा काही कमी झाला तर चेस करायचं करता नाही आला, त्याच्यामुळे आता यावेळेस फिल्डिंग करतोय. तुमच्या टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे कारण पहिला सामना तुम्ही गमावलेला आहे आणि रोहितच्या विरोधामध्ये तुम्हाला आता खेळायचं आहे. टॉस तुम्ही जिंकला नाहीत परंतु तुमच्या वाटेला आता फिल्डिंग आलेली आहे, तर या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा अंदाज तुमचा असेल, कशी रणनीती असेल या मॅचमध्ये. नक्कीच रोहितसारखे फलंदाज आज या टीममध्ये खेळत आहे, तर नक्कीच आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्यासाठी प्रयत्न करतोय. कारण रोहित आणि असे 2-3 त्यांच्यामध्ये बॅट्समन आहेत, तर आम्ही नक्कीच त्यांना कमीच्या कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचं काय पॉवर प्लेमध्ये काय प्लॅन असेल, तुमची कशी तयारी आहे पॉवर प्लेमध्ये, सुरुवात कशी व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या सेकंड इनिंगमध्ये जो आपल्यासाठी स्कोर आहे तो सफिशियंट असेल आपल्याला चेस करण्यासाठी. नक्कीच पॉवर प्लेमध्ये कमीत कमी रन देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि 1-2 विकेट तरी त्याच्यामध्ये पॉवर प्लेमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. चला विश यू ऑल द बेस्ट, दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत आणि दिनकर दादा शेवाळे तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्वांनाच विनंती करतो आपण व्यासपीठावरती जाऊन असं नसतं व्हायचं आहे. मित्रांनो, कराड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 आणि यातच काही सर्व असं म्हटलं जातं. या स्पर्धेतला पहिला दिवस तुम्ही एन्जॉय करताय, अनुभवताय आणि या स्पर्धेतला 6व्या क्रमांकाचा सामन्याचा टॉस नुकताच इथे संपन्न झालेला आहे. सामना आहे मित्रांनो वागझे 11 एनपे विरुद्ध साई 11 कोले असा सामना आहे. साई 11 कोले या टीमनं टॉस इथे जिंकला आणि बॅटिंग करण्याचा त्याने निर्णय एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. जशी मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंगमध्ये आता सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय आपण, लगेचच जाऊया, ऐकूया तिथे आमचे समालोचक मित्र तयार आहेत निलेश मर्डेकर आणि त्यांच्या जोडीला आशिष चोरगे. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.
धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा भारतचा आवाज अर्थात उमेश म्हात्रे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. पहिला डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावाकडे वळूया. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबड युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी, भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा, हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सावकर 11 ची स्ट्रायकर जोडी आलेली आहे. ज्या जोडीवरती आहे दारोमदार, एका बाजूला भुरभुशी गावचे स्वप्नील देऊंगळे तर दुसऱ्या बाजूला नांदलापूरचे संग्राम लावंड. ही दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. षटक क्रमांक 1 साठी कुसूर गावचे राजू कंग यांच्या हाती आहे बॉल. मॅचला सुरुवात 30 बॉल 67 धावांचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. देऊया दोन्ही संघांना सत्र क्रमांक 2 साठी शुभेच्छा. पहिला बॉल प्रगतीपथावरती कुसूरचे राजू कंग. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा बॉल होता. इथे कॉल होता, कॉलिंग नव्हतं. नजरेला नजर भिडली नाहीये आणि पहिला धक्का, पहिला हादरा. संग्राम लावण जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट रनआउटच्या स्वरूपात. निश्चित आहे की मोठा धक्का आहे. संग्राम लावंड असे खेळाडू आहेत जी मॅचला कधी कलाटणी देऊ शकता, क्षमता होती. परंतु पहिल्याच बॉलच्या पाठीमागे कॉलिंग फसलं. कॉल कुणी दिला? कॉल नाकारला आणि संग्राम लावंड ज्यावेळेस पुढे गेले माघारी यायला काही जमलं नाही. त्यानंतर बाकीचं काम राजू कंक यांनी चोख केलं. पहिल्या बॉलच्या पाठीमागे जय महाराष्ट्र येवती या टीमला मिळालाय पहिलं सुयश. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम सावकार 11 या टीमला. अगदी सलामीची जोडी फोडण्यामध्ये नक्कीच यश आलंय. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय संग्राम आणि त्याची जागा घेण्यासाठी इनट नंबर 3 मध्ये अभि दाखल होतोय. इनट नंबर 3 मध्ये अभि दाखल झालाय. लक्ष आपण जर पाहायला गेलं तर 67 धावांचं आहे आणि कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा राजू सज्ज होतोय आणि स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहायला गेलं तर स्वप्नील. आखूड टप्प्याचा बॉल हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी आपण जर पाहायला गेलं तर वेगाने येतोय. शुभम होते त्या ठिकाणी, वेगाने आला बॉल पर्यंत आणि सिंगलने मात्र स्ट्राइक रोटेट झाली. खातं अकाउंट मात्र ओपन झालंय. सावकार 11 या संघाचं श्री गणेश झालाय. एका बाजूला स्वप्नील देऊंगळे आणि अभि घारे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संघाने झटपट एक गडी गमावलेला आहे. सूत्र आपल्या हाती घ्यावे लागतील. जबाबदारी या मॅचची आज घ्यावी लागेल. पहिली धावफलकावरती आलेली आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 67 धावांचं लक्ष आहे. परंतु अभि घारे कशा प्रकारे बॅटिंग करतील, स्वतःला कशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये सेट करतील. बॉलर तयार. यावेळेस फटका फसला होता परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न कोणीही केला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव घेण्यामध्ये नक्कीच अभिला यश आलं आणि एका धावेने मात्र स्ट्राइक रोटेट झाली आणि आता स्ट्राइक असेल अर्थातच स्वप्नील या बॅटरकडे. या बॉलवरती अभि घारे यांनी प्रयत्न हाच केला होता की मला मोठा फटका खेळायचा होता परंतु वेळेची अचूकता त्यांना साधता आली नव्हती. बॉल हवेत उभा राहिला आणि त्यानंतर बॉलने निर्जनस्थळी जाऊन टप्पा घेतला आणि त्यानंतर बाकीचं काम फलंदाजांनी पूर्ण केलं. एक धाव धावून काढली. राजू कंक पुन्हा तयार. हो, आणखीन एक चांगला बॉल अपील नक्कीच पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र जरूर पाहायला मिळाला. अगदी पायांवरती आदळला हा बॉल. निश्चित, कारण ज्या प्रकारे अलीकडच्या काळामध्ये राजू कंक यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये बराचसा बदल केलेला आहे. जे काही मिश्रण आहे ते अंमलामध्ये आणलेलं आहे आणि प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक वेगळी भिन्नता आहे. परंतु बॅटिंगमध्ये चांगली चमक आहे, धार आहे. स्वप्नील देऊंगळे यांना चांगला खेळ करावा लागेल. गुडघा टेकवलाय, बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. ओ, प्रयत्न चांगले होते. शुभम तिकडे होते परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. परंतु पाणी प्रोव्हाइड करा मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. परंतु क्षेत्ररक्षणाचे एफर्ट चांगले होते. अगदी प्रयत्न चांगले पाहायला मिळाले शुभमचे. अगदी वेगाने गेले बॉल पर्यंत. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती तोल सांभाळता आला नाहीये. पाय थोडासा घसरला परंतु अगदी चौकार तिथे अडवलाय शुभमने. एफर्ट्स तेवढे चांगले पाहायला मिळाले. तुम्ही एफर्ट्स अगदी पाहू शकता आणि नक्कीच हा ऍक्शन रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आला. चौकार अडवलाय. एफर्ट्स 100% एफर्ट्स शुभमने मात्र दिलेत हा चौकार अडवण्यामध्ये.
निश्चित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि याचमुळे की काय अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं की आमच्याही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळाडूंसारखा खेळ करावा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 67 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 4. P1चं पहिलं षटक राजूने हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्यात 4 आणि एक महत्वाची विकेट त्याने माघारी धाडले. ही जमेची बाजू राहिली आहे. P1चं पहिलं षटक हाताळत असताना राजू कंग सारख्या गोलंदाजाने मात्र दबदबा कायम पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट केले या गोलंदाजाने. निश्चित एका बाजूला राजू कंग यांनी जबरदस्त गोलंदाजीचे वार केलेले आहेत. दोन्ही आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. स्वप्नील देवंगळे नावाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल. परंतु एका बाजूला अभिजित घारे यांच्याबद्दल ज्यावेळेस आशिष सर आपण चर्चा करतो ना की नुकतीच त्यांची ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 72व्या पुरुष गट अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा संघात त्यांची निवड झालेली आहे आणि आपण त्यांना या कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने त्यांच्या कबड्डीच्या वाटचालीसाठी आपण देऊया त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु आज संघासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. नक्कीच आता आपण जर पाहायला गेलं तर तोडफोड करावी लागेल. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कारण आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये या धावा रोखल्या गेल्यात. आता दुसऱ्या तिसऱ्या धावामध्ये षटकामध्ये धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटरला करावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मात्र सज्ज होतोय शुभम शेवाळे. निश्चित शुभम शेवाळे म्हटलं की लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटचे एक चांगले घटक आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये घारेवाडीचे अभि घारे जे कबड्डीचे चांगले खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला दमखम दाखवावा लागेल. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल त्याच्यावरती केले आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडले कॅच. संपला. अभि घारे यांचा खेळ जावं लागेल त्यांना माघारी. पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याचा मानस होता. टप्पा अचूक हाताळला. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. अगदी चांगला झेल लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडला गेला. आणखीन एक धक्का क्रमांक 2 सावकार 11 संघाला लागतोय. जावं लागेल माघारी. अभि घारे माघारी जात असताना मात्र पाहायला मिळते पहिल्याच बॉलवरती शुभम विकेट मिळवली आहे. शुभम शेवाळे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे संघाला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. अभि घारे यांना आता मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार महत्वाचं होतं कारण संघाला झटपट दुसरा धक्का लागणं परवडणारं नाहीये. कारण 2 फलंदाज आता आउट होऊन माघारी गेलेले आहेत. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. 67 धावसंख्येचा डोलारा सांभाळायचा आहे आणि हा धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली बॅटिंग सावकार 11 लाच करावी लागेल. स्वप्नीलकडे नजर असतील. स्वप्नील जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. स्वप्नील वरती आता जबाबदारी असेल परंतु त्याची साथ देण्यासाठी संतोष मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इनेट नंबर 4 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पुन्हा एकदा शुभम शेवाळे सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु पाठीमागे यष्टी रक्षक राजू कंग चांगली फील्ड सजवतोय. आपण जर पाहायला गेलं तर अगदी फील्ड मध्ये काहीतरी थोडासा बदल करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला शुभम शेवाळे तयार. लेफ्ट आर्म उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल कट केलाय. बॉलने गॅप शोधलाय. डीप कव्हरला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा तोडतोय. तलवारीच्या धारेने आल्या पावली संतोषांनी बॉल पाठवलाय सीमा पार. केल्यात आशा पल्लवीत. बॉल सीमारेषा चिरतोय सरळ 4 धाब्यांसाठी. नक्कीच चौकार हा महत्वाचा होता आपल्या संघासाठी आणि चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 8 या धावसंख्येवरती चांगला गॅप तिथे शोधून काढला. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कटचा फटका मात्र जरूर पाहायला मिळाला संतोषच्या बॅट मधून. आता मात्र येणाऱ्या बॉल वरती मात्र धावा किती जमवतील. पण दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. आज एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. प्रीमियर लीग म्हटलं की विविध गावातील खेळाडू एकत्रित असतात आणि प्रीमियर लीगचं आयोजन आपण बहुधा पाहतो ना. पाठीमागच्या बाजूला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि अखेरकार लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला. हे सरळ 4 धावेंसाठी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संतोष शेवाळे आता करतायत. नक्कीच संतोष शेवाळे या फलंदाजाच्या बॅटची अगदी आपण जर पाहायला गेलं तर हुक करण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती ऍक्शन अगदी चांगली पाहायला मिळाली. टायमिंग देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. लॉंग लेग च्या बाहेर मात्र या बॉलला पाठवून दिलं. आधीच्या बॉलवरती कव्हर रिजन मध्ये हा फटका खेळला. या बॉलवरती लॉंग लेगला अगदी त्याने देखील ओळखलं
की आपण जर पाहायला गेलं तर गलीमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, 30 सर्कलच्या बाहेरला बॉलला उडवलं आणि हा चौकार आपल्या संघासाठी खेचून आणला. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला हेच करावं लागतं. 30 यार्ड वर्तुळाच्या डोक्यावरतून तुम्हाला बॉल टोलवावे लागतात. मिड ऑनला खेळाडू आहेत, मिळणार नाहीये कोणतीही धाव. आता चांगली गोलंदाजी टाकलाय तो डॉट. हा चांगला बॉल होता, चांगला लाईन आणि लेंथ मात्र हाताळत असताना मात्र हा बॅटर पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होत असताना स्ट्राईक इन एंडला संतोष, गोलंदाजीमध्ये शुभम. पुढचा बॉल पाहावा लागेल. येणाऱ्या बॉल वरती मोठ्या फटक्यासाठी गेले होते, फटका फसलाय. शुभम स्वतः जातोय बॉल पर्यंत, कॅच घेण्याचा प्रयत्न. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट, तिसऱ्या अटेम्प्टला ऍक्च्युली आपण जर पाहायला गेलं तर मिड ऑन तैनात होता, कॅच घेण्याचा त्याने देखील प्रयत्न केला, परंतु शुभम अगदी वेगाने बॉल पर्यंत गेले. दुसऱ्या मोमेंटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये ती कॅच ड्रॉप झाली. अशा प्रकारच्या कॅचेस घेणं थोडंसं कठीण असतं, कारण तुम्हाला बॉल टाकावा लागतो आणि तुमच्या फॉलो थ्रू मधून तुम्हाला धाबावं लागतं. परंतु अशक्य गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न शुभम शेवाळे यांनी केला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळाले, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता धावफलकावरती तब्बल धावा आहेत 13. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल सावकार 11ला. ही मधली फळी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. जमीची बाजू कोणती आहे तर स्वप्नील देवंगळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि संतोष शेवाळे आले, चांगली बॅटिंग करतायत. हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर एलिव्हेशन प्राप्त होत नाहीये. स्वप्नील ची बॅट आता शांत झाली आहे, जकडून आकडून ठेवलंय स्वप्नीलला, परंतु एक धाव जरूर घेतली गेली या बॉलच्या पाठीमागे. आपण जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. 2 षटक समाप्त, 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14. लॉस ऑफ दी 2 विकेट. आता येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये करायचे 53 धावा. अजूनही 53ची गरज आहे, म्हणजे इथून पुढच्या 3 ओव्हरच्या पाठीमागे धावा कितीच्या सरासरीने कुटायच्या आहेत तर इथून पुढे कुटावे लागतील 17.66च्या सरासरीने, म्हणजे लगभग 18 धावा तुम्हाला प्रति षटकाच्या पाठीमागे बनवायच्या आहेत आणि त्यासाठी आता तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहेत, अवघ्या धावा तब्बल 14 आहेत. तुम्हाला बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 53. 18 बॉल 53 धावेंची अजूनही गरज आहे. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. स्वतःची वेळ ही आज स्वतःला आणावी लागेल, कारण एखादी वेळ जर हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी आहे ती सांगता येत नाही. त्यामुळे 18 बॉल मध्ये आज चांगला खेळ करावा लागेल. 18 बॉल 53चा थरार. एका बाजूला जय महाराष्ट्र येवती तर एका बाजूला सावकार 11 असा रंगलेला रोमांचक सामना. नक्कीच वेळ कशी असो, वेळ बदलते, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. आता वेळ आहे या स्वप्नीलची या मॅच मध्ये पलटवार करण्याची. पाहुयात येणारे बॉल 18 आणि 53 धावांची गरज असताना तिसरं षटक हाताळण्यासाठी राजू कंक आलाय. संघासाठी तिसरं वैयक्तिक, दुसरं षटक. पुढचा बॉल हो ऑन साइडला वळवलाय, समोरच्या दिशेने फटका. एफर्ट चांगले पाहायला मिळाले रोहितचे. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बस काय बाबा, खेचल्यात इथे 4 धावा. येतोय तो चौकार. आता स्वप्नील देवंगळे यांची आता बॅट बोलू लागलेली आहे. हा चौकार त्यांच्या बॅट मधून फार नितांत गरजेचा होता. आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार आहे. 8 बॅटने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले, एफर्ट चांगले होते, परंतु बॉलला थांबवू शकले नाही आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. वळवण्याचा प्रयत्न शुभम आहे त्या ठिकाणी. चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न, जागा सोडली आहे. स्ट्राईक स्वतःकडे हवी आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे असताना संतोष सांगत होता की थांब म्हणून, परंतु अगदी रनआउटच्या स्वरूपात नाराज हताश मनाने मात्र संतोषला जावं लागेल माघारी. संतोष शेवाळे यांना आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. पा जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करतो आणि आता इथे संतोष शेवाळे यांना आपल्या विकेटचा त्याग करावा लागतोय, कारण कॉल स्वीकारला नव्हता. स्वप्नील देवंगळे धावत गेले आणि एका बाजूला भाग पाडलं आणि आता त्यांना स्ट्राईक सोडावं लागलं. संतोष शेवाळे जड पावलांनी जात आहेत माघारी, परंतु आशिष सर आज स्वप्नील देवंगळे यांना जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारीने ही मॅच खेळावी लागेल, कारण एकमेव मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये कोण आहे सावकार 11ची, तर ते नाव आहे भुरभुशीचं स्वप्नील देवंगळे. नक्कीच असं म्हटलं जाताना फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. भरोसा ठेवावा लागेल, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि विश्वास असेल
तर जिंकणं यशस्वी होऊ शकतं. पुढचा बॉल घेऊन हो आणखीन एक चांगला बॉल बीट करून सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे अपील देखील चांगली पाहायला मिळाली सर. निश्चित अलीकडच्या काळामध्ये राजू कंग यांच्या गोलंदाज आलाय ना की त्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला सध्याच्या घडल्या सुरू आहे आणि पुरा तयार. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. स्वप्नील यांना समजत नाहीये बॅटीचा फेस आधीच क्लोज होतोय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय परंतु अगदी या बीट करून पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. आज स्वप्नील देवंग यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु एका ठेवणारा षटकार. नक्कीच समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय. अगदी षटकार आपण पाहायला गेला तर ऍक्शन रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा ऍक्शन रिप्ले अप्रतिम फटका. आखूड टप्प्याचा बॉल होता. दिशा दिली, लॉफ केला, समोरच्या दिशेमध्ये षटकार खेचला गेलाय. ओहो आणखीन एक बेधक्का आणि हा घे छक्का. आलाय तो आणखीन एक डीमार्टच्या दिशेने स्वप्नील देवुंगळेने खेचलाय तो षटकार. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें दोस्तों हार की रिक्स हो. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्याच्यामध्ये हारण्याची भीती. आणि पहा स्वप्नील देवुंगळ यांचा आणखीन एक मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. समीकरण झपाट्याने बदललेलं आहे. धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत आतापर्यंत. 25 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 36. नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. त्यामुळे या मॅच मध्ये प्रयत्नवादी व्हावं लागेल. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी या मॅच मध्ये आहे बरोबरीची संधी. आहे हायड्रोट्रेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियर लीग 2025 चं हे भव्य दिवस 4थं पर्व आपण अनुभवतोय. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, कराडकराच्या अभिमानाची आणि संपूर्ण कराड तालुका एकवटला गेलाय या स्पर्धेसाठी. अगदी आपण जर पाहायला गेलं तर व्यासपीठावरती देखील मान्यवरांची उपस्थिती मात्र पाहायला मिळाली आणि ही स्पर्धा संपूर्ण गुलाबी पिंकफुल वातावरणामध्ये नाहून निघालेली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. पिंकफुल म्हणजे गुलाबी म्हटलं की प्रेमाचं प्रतीक आणि प्रेमाचा सुगंध आणि या खेळपट्टीमध्ये पाहायला मिळाला. आणि क्रीडा नगरीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण कराड तालुका आज एकवटला गेलाय. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत 36 धावा. 12 चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे. राहतील. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर टीम आहे जय महाराष्ट्र 11, दुसऱ्या बाजूला सावकार 11, एका बाजूला स्वप्नील देवुंगळे आहे जिथे मात्र मॅच जिंकण्याची वाट बघतोय. त्याला मात्र माहित आहे आधीची मॅच आपल्या बाजूने राहिलेली नाहीये. या मॅच मध्ये मला विजय प्रस्थापित करून दाखवायचंच आहे. परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान आपण निश्चित फार महत्वाचं षटक आहे. मॅचला जर तुम्हाला कलाटणी द्यायची आहे तर या षटकामध्ये तुम्हाला ती मॅचला कलाटणी द्यावी लागेल. मग बॅटिंग करताना असेल किंवा गोलंदाजी करताना असेल. चला आपण अधिकचा वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे की अजून भरपूर सामने आपल्याकडे बाकी आहेत आणि आपण आयोजन समितीला काय देऊ शकता
तर तो तुमचा वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण करूया. आपण घाई करा आता, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. उर्वरित 2 षटकांसाठी 12 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. सूर्यकांत आलेले आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. कोपरखेरणा गाव एंड कडून षटक हातात येईल. स्ट्रायकर इनला फलंदाजीमध्ये डावकुरे हाताचे फलंदाज अजिंक्य तयार. या बॉलला दिशा दिली आहे, बॉलने गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात, बॉलचा पाठमोरा करतील. अखेर बॉलला थांबवलंय. एकीचं रूपांतर झटपट दुहेरीमध्ये केलंय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. नक्कीच 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळतात आणि 2 धावे 30 धावा धावफलकावरती लागतात. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या. तिसरं षटक सुरू आहे. आता 11 बॉल 34 धावाची अजूनही गरज आहे. पाहावं लागेल कशा पद्धतीने मात्र खेळ राहील. येणाऱ्या बॉल वरती सूर्यकांत आहे. सूर्यकांत वरती देखील नजरा असतील आपल्या संघाच्या पाठीमागे, यष्ट्यांच्या पाठीमागे आपण जर पाहायला गेला तर राजू कंग चांगली फील्ड सजवतोय. तर त्याला माहिती आहे धावा कुठेतरी थांबवणं सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र युवती या टीम कडून या मॅचचा केंद्रबिंदू म्हणून पाठीमागच्या बाजूला ते उभे आहेत आणि एका बाजूला हा डॉट बॉल टाकलाय. डॉट बॉल मनोबल वाढवणारा आहे आणि समीकरणामधलं अंतर वाढवणारा आहे. आता 10 बॉल शिल्लक आहेत, बनवायचे आहेत 34. 10 चेंडू 34 ची गरज आणि या बॉल वरती मात्र मोठा फटका येणं की सिंगल डबल येईल की स्ट्राईक रोटेट होईल. येणाऱ्या बॉल वरती पाहूया हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. हेच करायचं होतं या बॅटरला. अजिंक्य होता, हलक्या हाताने ढकलला, पुश केलं आणि खुश राहिले एक धाव घेऊन आणि स्ट्राईक वरती स्वप्नीलला आणलाय. हाच मानस होता सर. निश्चित आता 9 बॉल 33 ची गरज आहे, कारण स्वप्नील देवंगळे हे स्ट्रायकरचे फलंदाज आहेत आणि त्यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. कारण या अगोदर देखील त्यांनी जबाबदारी घेतली होती. पाठीमागच्या एका ओव्हरमध्ये लागोपाठ 2 मोठे फटके खेळले होते आणि पुन्हा आशा पल्लवित केल्या होत्या. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि त्याच उमेदेवरती आता टीम सावकार 11 साठी हा सामना अवलंबून आहे. आणि ती मोठी उमेद कोणती आहे तर बुरबुशी गावची स्वप्नील देवंगळे या नावाची आहे. एका बाजूला आता 9 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि 9 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 33. हे समीकरण बाकी. एका बाजूला सूर्यकांत बॉल क्रमांक 4 घेऊन निघतील. काय दडलंय या बॉलच्या पाठीमागे? मॅच मध्ये रोमांचकता वाढेल का? तो प्रयत्न करावा लागेल. 9-33 चा थरार. सूर्यकांत हो, मोठ्या फटक्यासाठी गेले. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आवाज होतोय कराड ते चिपळून. आवाज होतोय कराड ते चिपळून. भावा मारतो उचलून मारतोय हा. जबरदस्त फटका खेळला. याची नितांत गरज होती अशा फटक्याची आणि हा बॉल पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. घायल तो यहाँ परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. आणि या बॉलची उडान सरळ 6 धावांसाठी होती. आता पुन्हा एकदा अशा पल्लवी झालेल्या आहे. समीकरणामध्ये मोठा बदल झाला. बनवायच्या आहेत आता धावा 27 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 27 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली जय महाराष्ट्र युवती विपक्ष सावकार 11. जबरदस्त मॅच. हो, आणखीन एक चांगला बॉल पंचांकडे अपील केली होती. पायावरती आदळलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलाय. टप्पा पुढे ठेवला होता. अगदी चांगली गोलंदाजी. कमबॅक करून दिला या बॉलवरती. कौतुक करावं लागेल, कारण या अगोदरच्या बॉलवरती मोठा षटकार त्यांनी खर्च केला होता. या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे. याच प्रकारे धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील. एका बाजूला फलंदाजी मधील चमक दाखवावी लागेल. 7 बॉलचा खेळ बाकी. 27 ची गरज. हलक्या हाताने प्लेस केलाय. अगदी ढकललाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि एक धाव मात्र जरूर घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली 41 ला 3. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे 26 धावा. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये होत आहे. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष अरुणभाई कदम खांबिल चोरगे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. अरुणभाई, आपले स्वागत आहे कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने. आता येणारे 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 26. स्ट्रायकर एंडला कोण असणार आहे तर स्वप्नील देवंगळे असणार आहेत, ज्यांनी या मॅचची जबाबदारी घेतलेली आहे. 6 बॉल 26 चा कारनामा या मॅच मध्ये करतील का टीम जय महाराष्ट्र युवती? अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये हा बॉल सोपवणार, ही जबाबदारी कोण घेणार? आणि अंतिम षटकासाठी पर्याय निवडलाय सतीश इंगळे. अंतिम षटक आपल्या नावी घेऊन आलेले आहेत. 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत 26 धावा. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी
तू आज कुछ कर तो सही, आणि आज ती काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली आहे. 6-26 थरार. 6 बॉल 26 धावा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश कारनामा करून दाखवतील का? जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र सतीशकडे दिलं गेलंय, परंतु त्याच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर भुरभुशी गावचा एक हार्ड हिटर बॅटर मात्र पाहायला मिळतोय. स्वप्नील देवुंगडे. 6 चेंडू 26 धावांची गरज. सतीश निघालाय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि निराशा नक्कीच जरूर पाहायला मिळाली सर स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती. निश्चित, कारण अशा प्रकारचा बॉल मोठ्या फटक्यांसाठी नितांत जाणं गरजेचं होतं. गेली देखील होते, परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही. हा डॉट बॉल आलाय. सामना जिवंत आहे. 5 बॉल 26 ची गरज आहे. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा है बडा इतिहास, आणि तो इतिहास रचला जाईल का? हो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल असं म्हटलं जातं ना सर. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये. काम ऐसा करो कि नाम बन जाए, और नाम ऐसा करो आपके काम को देख के चल के आपका नाम बन जाए. स्वतःला सिद्ध करतोय हा गोलंदाज सतीश. निश्चित आज काटेकर वाडीचा सतीश चांगली गोलंदाजी करतोय, कारण अशा षटकामध्ये तुम्ही आलेला आहात ज्याच्यामध्ये प्रेशर आहे, दडपण आहे, आणि गोलंदाजीमध्ये एक चांगला निकार आहे. 4 बॉल 26 ची गरज, आणि हा आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. स्वप्नील देवुंगळे यांचे डावपेच उधळून लावले, आणि एका बाजूला जय महाराष्ट्र येवती या टीमने सामना कंट्रोल केला. 3 बॉल 26 ची गरज. सामन्यापासून आता सावकार 11 हळूहळू दूर चाललाय. नक्कीच हो, ऑन साइडला जरूर वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि शुभम कडनं चुकी होते. त्याच्या हाताला चटका मिळाला. 4 धावाचा फटका जरूर मिळालाय, आणि अगदी 4 धावा येत असताना पाहायला मिळत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 45 या धावसंख्येवरती आता येणारे बॉल शिल्लक असतील. 2 चेंडू 22 धावांची गरज आहे. 2 चेंडू 22 ची गरज असताना पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार आलाय. 6 धावा येत आहेत, परंतु आता मॅच कुठेतरी हातातून निसटत चालली आहे. दबदबा कायम पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र युवती संघाकडनं, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज सतीशचं. सतीश यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु अशा प्रकारचे फटके जर स्वप्नील देवुंगळे यांनी सुरुवातीच्या 2 बॉलवरती खेळले असे ना, तर निश्चित मॅच मध्ये रोमांचकता वाढत गेली असे. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ बाकी, आणि सामना निघालाय औपचारिकतेच्या दिशेने, परंतु एका बाजूला स्वप्नील देवुंगळे हार मानायला तयार नाहीयेत. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया, कारण दोन्ही संघांनी चांगला संघर्ष केला. एका टीमने मॅच जिंकली, परंतु एका टीमने मन जिंकली. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच, परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने मात्र अगदी शेवटचे जबाबदारीचं महत्व षटक ज्याने हाताळलं, अप्रतिम गोलंदाजी राहिली. पहिल्या 2 बॉलवरती अगदी जकडून आकडून ठेवलं होतं सतीशने, परंतु अगदी सामना स्वतःच्या बाजूने करण्याचा मानस त्याने करून दाखवला, आणि आपण जर पाहायला गेलं तर सामना इथे जिंकला जय महाराष्ट्र युवती संघाने. आणि या मॅचचा हिरो आपण जर पाहायला गेलं तर या मॅचचा हिरो ठरलाय शुभम शेवाळे पोलाड. आपण या